बहीण भावाचं नातं हे जगापलीकडचं असतं. त्यात कधी भांडण तर कधी प्रेम बहरलेलं असतं. तर आज आहे रक्षाबंधन आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सो यस, इथे देवांश, मी आणि आमची छोटीशी श्रीषा, जी की पाटील काकूंची नात आहे, शुभमची मुलगी, तीसुद्धा रेडी झाली आहे आणि तिला मी मस्त रेडी केलं आहे. तिचं असतं की आतू तू मला रेडी कर. सो शुभमला ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे त्याला मी सकाळीच ओवाळून राखी बांधून घेतली. शुभम आणि सुमित हे पाटील काकूंची 2 मुलं. सो इथे राहायला आल्यापासून मी ह्या दोघांनाही राखी बांधते आणि आता श्रीषासुद्धा देवांशला राखी बांधते. सो माझी राखी झाली, त्यानंतर मला मस्त गिफ्टसुद्धा मिळालं. मग देवांश आणि श्रीषाचं सुद्धा रक्षाबंधन झालं. श्रीषाने देवांशला ओवाळून राखी बांधून घेतली. तर ह्या वर्षी मी पुण्याला जाणार होती, कारण विकी ताई पुण्यालाच आहेत. बट काही कारणामुळे मला जाता आलं नाही आणि विकीलासुद्धा येता आलं नाही. आम्ही जरी दूर असलो तरी प्रेम मात्र कायम असंच आहे आणि असंच राहील. पण त्यामुळे आमचं रक्षाबंधनसुद्धा थांबलं नाही, कारण ही प्रेमाची हक्काची माणसं, ही नाती माझ्याजवळ आहेत आणि आय एम ब्लेस्ड की अशी नाती मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटली आहेत आणि ती आजतागायत तशीच आहेत आणि कायम पुढेसुद्धा तशीच राहतील. सो श्रीषाला गिफ्ट दिलं आणि तिला ते फार आवडलं. सो तिचं होतं की आत्तू मला आत्ताच घालून दे. सो मस्त तिला असं घालून दिलं. त्यानंतर ती देवांच्या पाया पडली आणि अशा प्रकारे माझं आणि देवांचं या वर्षीचं रक्षाबंधन साजरं झालं.